आणि ब्रेक नंतर आपण थेट जाणार आहोत पुण्यामध्ये भीमथडी जत्रेचा एक रिपोर्ट। मालवणी चिकन, तांबडा पांढरा रस्सा, झणझणीत मटण, विविध प्रकारचे तळलेले मासे, बाजरी ज्वारीच्या भाकरी, कोंबडी वडे, कुरड्याचं थालीपीठ, मांडे, पुरणपोळी, मोदक या यादीत आणखी बरंच काही आहे। खरं तर एवढा सगळा बेत म्हटल्यावर कोणाच्याही तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही। या अस्सल मराठमोळ्या विविध पदार्थांवर ताव मारण्याची संधी पुणेकरांसाठी आयतीच चालून आली आहे। पुण्यात भीमथडी जत्रेचं आयोजन करण्यात आलंय। गावाकडच्या पदार्थांची चव चाखायला मिळणार म्हटल्यावर पुणेकर तरी मागे कसे राहणार। आम्ही एन्जॉय करतो, फुल डे इकडे स्पेंड करत असतो। लोककला बघायला मिळतात, आपल्या गावातली संस्कृती बघायला मिळते, आपल्या मुलांना बघायला मिळत नाही पण ते आपण एकाच वेळेस दाखवू शकतो। आणि नक्कीच आस्वाद वेगवेगळ्या पदार्थांचा घेतलेला आहे, व्हेज नॉन व्हेज। मी भीमथडीच्या जत्रेत आलो आणि मला गोला आवडला, गोळा आवडला, आणि अजून आणि ऑक्स आवडली। वैशिष्ट्य म्हणजे ग्रामीण भागातलं पूर्ण दर्शन घडवलं जातं। त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्या ज्या वस्तू आहे अशा काही की पूर्वी आमच्या काळी मिळायच्या त्या, म्हणजे तुमचा जो सिनेमा झाला तो याच्यावरचा फिरवायचा सिनेमा, तो सिनेमा बघायला मिळायचा, तो आता इथे बघायला मिळाला मला। भीमथडीच्या जत्रेत केवळ खाद्यपदार्थांची रेलचेल आहे असं नाहीये, तर महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू सुद्धा पुणेकरांना खरेदी करता येणार आहेत। एरवी मॉल आणि दुकानात न मिळणारा हातसडीचा गहू, तांदूळ तसंच सेंद्रिय धान्य आणि कडधान्य, विविध प्रकारच्या चटण्या आणि लोणचंही इथं चाखता येणार आहे। या जत्रेमुळे अनेक कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली आहे। तो मैं हैंडलूम को ही एंडोर्स करती हूँ। मैं सिर्फ हैंडलूम पहनती हूँ और सिर्फ हैंडलूम को यूज़ करती हूँ, और इसीलिए मेरे लिए ये भीमथडी का जो प्लेटफॉर्म है ये एकदम परफेक्ट है, क्योंकि यहाँ पे सब हाथ का काम है। यहाँ पे कुछ भी मशीन मेड यहाँ पे नहीं बिकता है। तो यहाँ की जो फिलॉसफी है और जो मेरी फिलॉसफी है वो एकदम ही अच्छी से मॅच होती है। मी अचंबित झाले, खूप खुश झाले, आणि मी आता त्यांना तेच म्हटलं की तुम्ही फक्त पुण्यात का भरवता, मुंबई हा जास्ती मोठा प्लॅटफॉर्म असू शकेल या महिलांसाठी। मुंबईला मार्केट खूप मोठं आहे आणि ग्राहक वर्ग घ्यायला तयार आहे अशा प्रकारच्या वस्तू। म्हणजे मी स्वतः 13 वर्ष म्हणतात मॅडम, तर मी आज पहिल्यांदा पाहते आणि किती काय घेऊ आणि काय नको घेऊ असं झालंय। नाताळच्या सुट्ट्या असल्यानं भीमथडीच्या जत्रेला पुणेकर गर्दी करू लागले। या जत्रेत महाराष्ट्राच्या विविध भागातील जवळपास 325 महिला बचत गटांनी सहभाग घेतलाय। गेल्या 14 वर्षांपासून डिसेंबर महिन्यात भीमथडी जत्रेचं आयोजन केलं जात असून देश पातळीवर भीमथडीनं एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। 14वी भीमथडी आहे आणि डिसेंबर महिना हे आपला ठरलेला आहे, त्यामुळे या भीमथडीमध्ये 350 स्टॉल आहेत आणि 22 जिल्ह्यातल्या महिला सहभागी झाल्यात आणि 9 राज्यातले हातमाग विणकर डायरेक्टली याच्यामध्ये सिलेक्ट भीमथडीमध्ये आलेले आहेत। त्यामुळे हे 350 स्टॉलची भीमथडी, पण यावेळची भीमथडीचं वैशिष्ट्य एकच आहे की थोडंसं आम्ही क्वालिटीकडे गेलेलो आहोत। भीमथडीच्या जत्रेदरम्यान 2 ते 2.5 कोटी रुपयांची उलाढाल होते। महाराष्ट्रातील महिला बचत गटांना दरवर्षी रोजगारासोबतच आर्थिक बळ मिळवून देण्याचं काम या जत्रेच्या माध्यमातून केलं जात आहे। तेव्हा तुम्ही पुण्यात असाल किंवा पुण्याला जायचं असेल तर भीमथडीच्या जत्रेत एकदा फेरफटका नक्की माराच। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे।